या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। मुंबईतल्या कुर्ला भागामध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसनं 10 ते 15 वाहनांना धडक दिली। कुर्ला एलबीएस मार्गावरती झालेल्या या मोठ्या अपघातात बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं। कुर्ल्यातील बस अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय तर 31 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। बेस्ट बस अपघाताला जबाबदार चालकाला पोलिसांनी अटक केली। अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे झाला की चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। कुर्ला अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली। 332 क्रमांकाची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडलाय। अपघातामध्ये गस्तीवर असलेले 4 पोलीस आणि एमएसएफ जवान सुद्धा यात जखमी झाले। अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसात महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली। लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसात मिळतील असं त्यांनी म्हटलं। आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत। 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करून घेता येणार आहे। मात्र त्यानंतर नियमानुसार ठरलेली रक्कम भरावी लागणार आहे। म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीच्या अर्ज प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। 2264 घरांच्या सोडतीची प्रक्रिया 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरील 11,176 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। दरम्यान यासाठी 250 जणांनी अनामत रकमेसोबतच अर्ज सादर केलेत। बुधवारी या विशेष मोहिमेचा शेवटचा दिवस आहे। संघ लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवरती सर्व विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासोबतच सर्व वॉर्ड्समध्ये 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य केली जाणार आहे। यासाठी पालिका सुमारे 2000 मशीन्स घेणार असून त्या विभागनिहाय बसवल्या जाणार आहेत। रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आलेली आहे। 11 डिसेंबरपासून त्यांचा कार्यकाळ असणार आहे तर सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उद्या संपतोय। हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडची पातळी वाढल्यामुळे मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे। माझगाव आणि वांद्रे कुर्ला संकुल या भागातील नायट्रोजन डायऑक्साईडच्या पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे। खासगी वाहनांची संख्या वाढल्यामुळे मुंबईमध्ये हवा अधिक प्रदूषित झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली। वाहनांच्या इंधनातून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईमध्ये पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली असून मुंबईमध्ये रविवारपासून किमान तापमानात घट झाली आहे। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रामध्ये सोमवारी प्रथमच किमान तापमान 20 अंशांखाली नोंदवलं गेलं तर सांताक्रूज केंद्रामध्ये मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीची कामं येत्या 12 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सर्व भागाला कमी दाबानं पाणीपुरवठा होईल। रेल्वे प्रशासनानं स्थानकांमधील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी फलाटांवरील दुकानं दुसऱ्या टोकाला नेण्याचा निर्णय घेतलाय। परंतु अजूनही मोक्याच्या ठिकाणांची दुकानं कायम असल्यामुळे या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा प्रवाशांना झाला का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पीएमपीच्या ताफ्यामध्ये लवकरच 400 बसेस येणार आहेत। त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होईल। यातून दररोज सुमारे 3 लाख प्रवाशांची वाहतूक होईल। नायलॉन मांजा, चिनी मांजा आणि चिनी दोऱ्याच्या वापरावरती ठाणे महापालिकेकडून प्रतिबंध लावण्यात आलाय। दरम्यान पालिकेच्या पथकाकडून तपासणी मोहीम राबवून मांजा जप्तीची कारवाई केली जाणार आहे। या कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारती येत्या 3 महिन्यात जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। बिल्डरवरती कारवाई करा मात्र आम्हाला बेघर करू नका अशी मागणी 6000 कुटुंबांनी केली। खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे पंपिंग स्टेशन पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी खडकवासला पाटबंधारे विभागानं महापालिकेला केली। या संदर्भातील पत्र पाटबंधारेकडून महापालिकेला देण्यात आलंय। एक सविस्तर बातमी बघूयात। राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर पाटील उर्फ आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील हे तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत आणि विधानसभेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी विशेष अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच विधानभवनामध्ये भाषण केलं। यावेळी त्यांनी शाब्दिक कोट्या करून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं।
तासगाव कोठे महंकाळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज सभागृहात पहिल्यांदाच भाषण केलं. सभागृह अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलण्याची त्यांना संधी मिळाली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. अमृताहुनी गोड तुझे नाव देवा असं म्हणत रोहित पाटील यांनी फडणवीसांचा उल्लेख केला. आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचं नाव अमृता आहे. तोच धागा पकडत रोहित पाटील यांनी भाषणातून बॅटिंग केली. अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं, कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होतं. विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात रोहित पाटील यांनी केलेल्या टोलेबाजीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खळखळून हसताना पाहायला मिळाले. तर मी पुन्हा येईन असं म्हणत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांची वर्णी लागली. नार्वेकरांचं अभिनंदन करताना नेत्यांनी पुन्हा येईनचा धागा पकडूनच टोलेबाजी केल्याचं बघायला मिळालं. राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं. मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणाला नव्हतात, पण तरीही तुम्ही परत आलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन असं म्हणत फडणवीसांनी नार्वेकरांचं कौतुक केलं. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांनी मी पुन्हा येईन वरून फडणवीसांना टोला लगावला. मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते, पण 5 वर्ष ते आले नाही. ते आले पण दुसरीकडे बसले. विधानसभेचं विशेष अधिवेशन सध्या संपलं असलं तरी 16 डिसेंबर पासून पुन्हा एकदा विधानसभेत ही जुगलबंदी बघायला मिळणार आहे.